स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहीतच आहे की देशमुखांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण काव्य आणि नंदिनी दोघीही लवकरच आई होणार आहेत. परंतु नंदिनीचं मिसकॅरेज झाल्याने ती आई होऊ शकत नाही. हे सत्य त्यांनी घरच्यांपासून लपवलेलं असतं. त्यामुळे जीवा आणि नंदिनी घरच्यांना फसवून सरोगसीचा निर्णय घेतात. अशातच त्यांच्या आयुष्यात आर्याची एंट्री होते. पण आर्या या सगळ्याला कशी तयार होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. पण आता मालिकेत एक ट्विस्ट आलाय. आर्या स्वतःहूनच जीवा नंदिनीच्या बाळाला वाढवण्याची इच्छा व्यक्त करते. पाहूया त्याचा खास प्रोमो. सो मला तुमच्या बाळाला जन्म द्यायला आवडेल. कुठेतरी माझ्या जन्माला न आलेल्या बाळालाच मी जन्म देते असं वाटेल मला. त्यामुळे तुम्हाला जे मला म्हणायचे ते मीच तुम्हाला म्हणते. प्लीज मला एक चान्स द्या. प्लीज मला तुमच्या बाळाची आई होऊ द्या. हे सगळं होत असताना वसूच्या कुरघोडी काही थांबत नाहीये. वसू दाराला कान लावून जीवा नंदिनी आणि आर्याचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मानिनी ते पाहते आणि वसूचे चांगलेच कान उपटते. पण आपल्या घरात काहीतरी प्लॅन शिजतोय असं ती मानिनीला सांगते आणि नंदिनीच्या खोलीचं दार उघडते. जीवा खोलीत नाहीये हे पाहून तिचा चेहरा उतरतो. इकडे तुला सांगते मानिनी, आपल्या घरामध्ये ना काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय. ती तिघ जण खोलीत आहेत, चोरून बोलतायत काहीतरी. काय बोलत असतील आतमध्ये? करताय तुम्ही? दार उघड. काय करताय तुम्ही? उडी मारणार का खाली? बोल, तू उडी वगैरे मारणार नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही दरवाजा उघडा, मी बघतो काय करायचं. मी तिकडे लागतो. जा, 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 जा. आता नंदिनी आणि जीवाने घरच्यांपासून लपवलेलं सत्य कधी बाहेर येणार आणि त्याचे काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला मालिकेचा हा ट्रॅक कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताजे अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.